हा जालंधर आहे. भयानक असं युद्ध चालू झालं. भोलेनाथ वार करतात, जालंधर वार करतोय. भयंकर युद्ध चालू व्हावं. एका बाजूला दैत्य म्हणतात जालंधर भगवान की जय, तर दुसऱ्या बाजूला आवाज येतोय उमापती महादेव की जय. भयंकर आक्रोश आहे. एकावर एक शस्त्र आपटले जात आहेत. जालंधर पहा बलवान होताच, पण याची खरी ताकद म्हणजे जालंधराची पत्नी होती. जालंधराची पत्नी वृंदा ही अतिशय पतिव्रता होती आणि या पतिव्रतेचं सामर्थ्य या जालंधराकडे होतं. त्या पतिव्रतेच्या सामर्थ्यामुळे जालंधर पराजित होत नव्हता. भोलेनाथ त्याच्या समोर अपुरा करतायत. भोलेनाथ जालंधरासमोर काहीच चालत नाहीये. जालंधर हसतोय, अरे भोलेनाथ पराजित होत आहेत. मोठ्या मोठ्याने हसावं. भोलेनाथ खाली पडले. भगवान विष्णू पाहतात, अरे लक्षात आलं हे वृंदेचं सामर्थ्य आहे. जोपर्यंत वृंदेचा पतिव्रता धर्म भंग होत नाही तोपर्यंत जालंधराला संपवता येऊ शकत नाही. भगवान विष्णू वृंदेकडे जाऊन वृंदेचं पतिव्रत्य धर्म भंग करतात. ज्या क्षणी वृंदेचा पतिव्रता धर्म भंग होतो त्याच वेळेला या युद्धभूमीवरती पडलेल्या भोलेनाथ उठून उभे राहत आहेत.